गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, काल जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मार्केट तुम्हाला जिथे कुठे डीप मिळेल तिथे तुम्हाला बाईंग करायची संधी देईल. तसं आपण पाहिलं की काल मार्केट सगळ्यात फर्स्ट सेशनमध्ये मार्केट डाऊन झालं आणि डाऊन झाल्यानंतर एक सपोर्ट बनवून मार्केट पुन्हा वरती शूटअप झालं. तुम्हाला ज्यांनी कोणी कॉल ऑप्शन बाय केले असतील त्यांना चांगला फायदा झाला. तर मग आज काय होईल मित्रांनो? आज मार्केट गॅप अप ओपन होणार आहे 70 ते 80 पॉईंट असं गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे. म्हणजेच आता मार्केट 21,500च्या वरतीच ओपन होणार आहे. परंतु पाहणं हे इम्पॉर्टंट आहे की 21,500च्या वरती मार्केट सस्टेन करतं की नाही. कारण जर 21,500च्या वरती मार्केटने जर सस्टेन केलं नाही तर मार्केट पुन्हा खाली येईल आणि खाली आल्यानंतर कुठेतरी एक सपोर्ट बनवून आयदर मार्केट साईडवेज राहील किंवा मग मार्केट शूटअप होईल. त्याचं कारण असं की सगळ्यात जास्त कॉल रायटर्स हे 21,500वरती आहेत. म्हणजेच जर मार्केट 21,500ला जर सस्टेन करू शकलं नाही, खाली आलं, तर सपोर्ट कुठे घेतं ते जास्त महत्त्वाचं आहे. कारण पुन्हा जर त्याने 21,500 ब्रेक करण्याचा प्रयत्न केला आणि जर सस्टेन झालं तर मग मात्र तिथनं पुढं तुम्हाला चांगली रॅली पाहायला मिळू शकते, म्हणजेच सेकंड हाफमध्ये. परंतु आता प्रॉब्लेम असा आहे की फॉरेन इन्स्टिट्यूशन जे आहे तर ते आता US मध्ये हॉलिडेज सुरू झाल्यामुळे आजपासनं हॉलिडेवरती जातील. म्हणजे त्यांची ॲक्टिव्हिटी फार कमी झालेली तुम्हाला अचानक पाहायला भेटेल. आता काल जर आपण पाहिलं तर काल फॉरेन इन्स्टिट्यूशननं सेलिंग केलेलं आहे आणि तरीसुद्धा आपलं मार्केट हे शूटअप झालेलं आहे. म्हणजेच लोकांना आता बुलरन चालू आहे याची पुरेपूर खात्री झालेली आहे. त्यामुळे लोक म्हणजे आपले इथले जे काही रिटेल इन्व्हेस्टर्स आहेत तर ते काही माघार घ्यायला तयार नाहीत. फॉरेन इन्स्टिट्यूशनने कितीही सेलिंग केलं तरी आपल्या इथले लोक तुफान बाईंग करतायत. हा त्याच्या मागचा संकेत आहे. तर मग आता तुम्ही आज काय करू शकता मित्रांनो? आज मोस्टली मार्केट साईडवेज राहण्याचे चान्सेस खूप आहेत. जर मार्केट 70-80 पॉईंट गॅप अप ओपन झालं आणि पुन्हा जर खाली आलं तर, आणि जर खाली आलं आणि तर ते पुन्हा 21,500कडे जाण्याचा प्रयत्न करेल, पण तिथे ब्रेक होतं की नाही ते पाहणं जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि जर बऱ्याच वेळा जर तिथे जाऊन तर ते रेजिस्टन्स फेस करत असेल तर मग मात्र मार्केट कन्सॉलिडेट होण्याची जास्त चान्सेस आहेत. याच्यामध्ये जे काही कॉल सेलर्स आहेत तर त्यांना जास्त फायदा होईल. पाहूयात काय होतंय. परंतु आता FIIच्या ॲक्टिव्हिटीज ह्या थोड्या कमी होतील, त्यामुळे मार्केट आता सेकंड हाफमध्ये थोडं कन्सॉलिडेट व्हायलाच पाहिजे. परंतु मार्केटचा अंडर करंट हा बुल रन चालू आहे. त्यामुळे जर जे काही चांगले स्टॉक्स आहेत तर ते तुम्ही नक्कीच बाय करू शकता. आता जर आपण ग्लोबल मार्केट पाहिले तर ग्लोबल मार्केट हे पूर्णपणे इंडियन मार्केटला सपोर्ट करत आहेत. काल US मार्केटमध्ये S&P 500 हे सगळे जे काही त्यांचे इंडेक्स आहेत तर ते सगळे ग्रीनमध्ये क्लोज झालेले आहेत. आणि डॉलर इंडेक्स हा काल त्यांच्या सेशनमध्ये डाऊन झालेला आहे. हा एक चांगला संकेत आहे USD INRसाठी. म्हणजे जे काही लोक करन्सीमध्ये ट्रेड करतात किंवा करणार आहेत तर त्या लोकांना हा एक चांगला संकेत आहे. आपला इंडियन रुपी स्ट्रॉंग होण्याचा प्रयत्न करतोय, याचाही फायदा आपल्याला होईल. तर मग बघूयात आज काय होतंय ते. कारण एशियन मार्केट्स आणि ग्लोबल मार्केट्स हे इंडियन मार्केटला आज तरी सपोर्ट करत आहेत आणि आपल्याकडे कन्सॉलिडेट होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहेत. तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चांगला ट्रेड करा आणि जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.